आता मी बऱ्याचदा मी विचारतो कार्यक्रमाची पत्रिका आल्यानंतर, यातला अध्यक्ष कोण, यातली सन्माननीय उपस्थिती तुम्ही म्हणताय ते आणि प्रमुख पाहुणे या तिघांमध्ये फरक आहे, असा मीच प्रश्न विचारतो. पण बऱ्याचदा मला असं कळतं की नाही नाही, ते पत्रिकेचं आमच्याकडे टेम्पलेट होती, मग कोणाला तरी सन्माननीय उपस्थिती, आम्ही तर यांना सन्माननीय उपस्थिती. कारण वाचन खूप करायला पाहिजे ही अपेक्षा आहे. मला ते अजूनही करायचंय, खूप सुधारायचंय. थोडंसं मी वाचतो आणि आवर्जून वाचतो आणि ती सवय मी लावून घेतली. अनेक अनेक पुस्तकं, अनेक भाषांमधली पुस्तकं वाचता येतील, वाचली गेली पाहिजेत. ओके. एक फक्त एक करायचं मात्र, की कुठलंही पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या सकारात्मक विचारसरणीमध्ये कुठेही बदल होणार नाही किंवा त्याला डेंट येणार नाही, एवढी फक्त काळजी घ्यायची की मी घेतो. असं एखादं पुस्तक जे मला कदाचित थोडंसं सॅड करेल, थोडंसं दुःखी करेल, अ, माझं मन खट्टू होईल, असं मला शंका आली, की मी ते तिथे स्टॉप करतो. माध्यमं खूप आहेत. त्याचा वापर आपण कसा करतो अ, हे फार महत्वाचं आहे. मी माझ्या कारमधनं अर्धा तास, पाऊण तास रोज प्रवास करत असताना सकाळी आणि संध्याकाळी प्रयत्न असा करतो, की कुठलं तरी काहीतरी कानातून हृदयापर्यंत, मनापर्यंत जावं. बऱ्याचदा विषय किंवा कार्यक्रमाचा आशय हाच जर क्लिअर नसेल, तर तुम्ही जे बोलत असता आणि ज्यासाठी कार्यक्रम केलेला असतो, यामध्ये जर तफावत असेल, तर निवेदक हा चुकीचा निवडला गेला, असं प्रेक्षकांना वाटतं. आणि बरोबर. ही सुद्धा जबाबदारी निवेदकाचीच आहे. म्हणून तयारीसाठी तुम्ही 3 ते 4 वेळा, कमीत कमी 3 ते 4 वेळा त्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत, त्यांच्याशी कमीत कमी 3 ते 4 वेळा फोनवर, व्हर्चुअली, मी तर म्हणेन तुम्ही फिजिकली सुद्धा 1 ते 2 वेळा केलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रम जिथे होणार आहे, ती जागा, तो व्हेन्यू, शक्य झाल्यास तिथली साउंड अरेंजमेंट, स्टेजचा लेआउट, बॅकड्रॉप, तिथले लाईट्स, कॅमेरा असणार आहे की नसणार आहे? बरोबर. वॉशरूम कुठल्या बाजूला आहे? चेअर कुठल्या लावणार आहेत? कुठली थिएटर, म्हणजे थिएटर सीटिंग आहे, क्लस्टर सीटिंग आहे का अजून कुठली राउंड टेबल सीटिंग आहे? हे तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. लोकांना आताचे करंट अफेअर्सचे संदर्भ आवडतात. तुम्ही आता करंट अफेअर्सचे संदर्भ द्या. 25-30 वर्षापूर्वी एखाद वेळेला ऐतिहासिक संदर्भ प्रत्येक वेळेला देऊन छान मजा येत होती. पण आताच्या बऱ्यापैकी पिढीला अ, प्रत्येक वेळेला इतिहासाशी जोडण्याची गरज नाही. तुमच्या असं लक्षात आलं, की अरे इथं आता माझा पल्ल्या झालाय. तर तिथे तुम्हाला लगेचच सो फास्ट थिंकिंग एबिलिटी, अतिशय जलदगत्या विचार आणि निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा निवेदकानं वाढवायची असते. पासून उत्तर देऊ का मी हे? राजकीय कार्यक्रम करणं खूप कस लागतो. खूप कस लागतो. मी करतो राजकीय कार्यक्रम करतो. मी गृहमंत्र्यांचा कार्यक्रम केला, उपमुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांचाही कार्यक्रमाचं निवेदनाची संधी मला लाभली. त्यांच्याही कार्यक्रमाचं निवेदन केलं. मी प्राईम मिनिस्टर्स ऑफिस, तो राजकीय नव्हता, तो शासकीय होता. पण थोडीशी राजकीय झालर होती. अशा जवळपास 50 लोकांनी कार्यक्रम सुरू असताना मी जेव्हा बोलून विंगेत आलो, त्यावेळेला मला गाठलं आणि ते मला म्हणाले, "तुम्ही हे काय बोलताय? तुम्ही आमच्या नेत्याबद्दल ही एवढं फक्त 4च वाक्य बोललात. त्याची ओळख किती उंच आहे तुम्हाला ठाऊक नाही. निवेदक म्हणून तुमची जबाबदारी आहे. तुम्ही काय तयारी करता? अतिशय चुकीचं केलंय तुम्ही. जाहीर माफी मागा." निवेदन सुरू झालं. तर असं काही तुमच्यासोबत घडलं का, की तुम्हाला ते खूप मनाला लागल्या गोष्टी त्या, की आयुष्यात फर्स्ट टाईम असं झालं तुमच्यासोबत आणि ते असतं ना एखादी गोष्ट घटना घडून जाते हो. आणि ते तुमच्या मनात कायमस्वरूपी राहतं. ते फक्त तो स्वतःच्या मुखातून तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. पण तुम्ही ते ऐकायला लागतं. तुम्ही मॅक्सिमम त्या गोष्टी ऐका. कार्यक्रम बऱ्याचशा तुम्ही अटेंड करा. प्रत्येकाची बोलण्याची शैली कॅप्चर करा. मिमिक्री मी म्हणत नाहीये. मी म्हणतो बोलण्याची शैली कॅप्चर करा. त्यात तुमची थोडीशी एक वेगळी कसब लावून तुम्ही एक वेगळी शैली डेव्हलप करा आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. कुठेही नक्कल मुळीच करू नका, हे मी आवर्जून सांगेन. मी असं ऐकतोय, की आता निवेदकाला फार स्क्रिप्ट लिहिण्याची गरज नाही. कारण एआयला म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सॉफ्टवेअरला तुम्ही कार्यक्रम पत्रिका, कार्यक्रमाचं स्थळ, वेळ आणि त्या पाहुण्यांची थोडीशी माहिती जर दिली, तर तो लाईव्ह तुमच्या कानामध्ये पॉड्स असतात. तो लाईव्ह तुम्हाला यावेळेला काय बोललं पाहिजे, हे लाईव्ह सांगतो. वाह! पण एक गोष्ट नक्की लक्षात घ्या. जरी तुम्हाला संहिता, त्या कार्यक्रमाचं स्क्रिप्ट कानामधून ऑटोमॅटिक जरी ऐकू येत असलं मित्रांनो, तरी सुद्धा डिलिव्हर मात्र तुम्हाला करायचंय. की ती मुलगी त्या संस्थेची नव्हती, ती व्यक्ती त्या गावातली नव्हती. ते प्रेक्षक म्हणून परगावातून तिथे आलेले होते बापरे! आणि कुठल्यातरी एका गायकाचे ते नातेवाईक होते. तर त्यांनी भावनेपोटी निवेदकाला सांगितलं आणि निवेदकाने त्या कार्यक्रमात ते गाणं ॲड केलं. बरं तिथेच ते थांबलं नाही.
पण त्या मुलीला बघून अजून 4 जण भिंगेत आले, अच्छा तुम्ही त्या मुलीला संधी दिली ना, तर माझ्याही मुलाला द्या. माझी खूप अडचण झाली. मग त्यावेळेला मी सारख्या सूचना म्हणजे सासू आणि सूचना नको म्हणजे सून. पण आता ती बदलली आहे. आता सासू-सुना ह्या मैत्रिणीसारखं एक छान सेल्फी घेतात, स्वतःच एक रील करतात. आपण पाहिलंय अनेक गीतांवर त्या राठोड नावाच्या सिंगरच्या गीतांवर सासू-सुनांच्या नृत्य स्वरूपातले रील येतात. आताच्या सुनांचा स्टाईल आणि सासूंचाही पॅटर्न बदललाय, असं मी त्या निवेदनात वापरलं. आणि अनेक सासू-सुना मला विंगेत झाल्यानंतर भेटायला आल्या. ते खूप तुम्ही छान बोललात. आम्ही खरंच असं होतो. सो त्यांच्या मनात जे होतं ते वाक्य स्वरूपात मी त्यांना ऐकवलं, ते त्यांना छान वाटलं. ते तुम्ही एक विषय सांगत होता मला की ते 4 लोक ते पर्यंत किस्सा सांगितलं त्याच्या बघायचं. कुठलाही ट्रस्ट, कुठलीही संस्था, कुठले आयोजक म्हणले कुठला एक व्यक्ती नसतो, ते अनेक व्यक्ती असतात. चौघं गायकांनी ही संस्था सुरू केली होती. त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचं निवेदन करत होतो. पण या चौघांची ओळख नेमकी काय करून केली? चौघं ह्या विषयावर काहीतरी बोलता येईल. हेच मी वापरलं की ये 4 लोग वो 4 लोग नहीं है. जो कहते हैं कि मिल बैठेंगे 4 यार. ये 4 लोग वो 4 लोग भी नहीं है जो सोचते हैं कि 4 लोग क्या कहेंगे. ये 4 लोग वो 4 लोग जरूर है जो सोचते हैं की 4 लोगों के लिए क्या किया जा सकता है. हे त्या चौघांना इतकं आवडलं. एक गोष्ट लक्षात घ्या, की कुठलाही हॅपनिंग म्हणजे कुठेतरी काहीतरी इव्हेंट एखादा घडतोय. इव्हेंट इव्हेंट नको म्हणूयात आपण त्याला. सिक्वेन्स ऑफ हॅपनिंग्स असं आहे. म्हणजे एखादी टुर्नामेंट आहे, एखादा शैक्षणिक वर्षभराचा कार्यक्रम आहे, कुठल्यातरी ट्रेनिंगची सीरीज आहे, कुठल्यातरी चित्रपटाचं शूटिंग आहे. हे असं एक विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर मैलाचा दगड अचीव्ह झाल्यानंतर एखादा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्या कार्यक्रमांची संख्या भारत या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली. बरोबर. म्हणूनच इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या अगदी हजारात जन्माला आल्या आहेत. ह्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला प्रत्येक इव्हेंट करण्यासाठी एका अतिशय उत्तम निवेदकाची गरज आहे. म्हणून निवेदन या क्षेत्रामध्ये करिअरच्या उत्तम संधी अवेलेबल आहेत.